बातमी आहे राजकीय क्षेत्रातील। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हलवत भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला। त्याचे श्रेय काल देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला। आज पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने मोरवाडी येथील कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बोलताना विरोधकांवरती हल्लाबोल केला आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना हा विजय समर्पित केला। आणखी काय म्हणाले आहेत आमदार महेश लांडगे हे आपण पाहणार आहोत। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। यावेळी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी लक्ष्मणभाऊंचे आभार मानले। त्याचप्रमाणे महेशदादा लांडगे गेले 3 दिवस मुंबईमध्ये होते, त्यांचे देखील आभार मानले। आमदार महेश लांडगे यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे भरवले। यावेळी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर केशव घोळवे, शैला मोळक, माजी नगरसेवक शंकर जगताप, प्रवक्ते अमोल थोरात, माजी पक्षनेते नामदेव ढाके, तसेच राजू दुर्गे, अमित गोरखे, मुरेश्वर शेडगे आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये आपले लक्ष्मण भाऊंचं आपण कौतुक केलंच, कारण ते आजारी असताना गेले, परंतु 3 दिवस सतत सुद्धा मतदान तिकडे होतं आणि तेही तिथे उपस्थित होते। तेही एक मत आपल्याकडनं गेलेलं आहे, तर जोरदार टाळ्या आपण माईदादांसाठी वाजूया। सगळ्यांच्या मनात काय मुख्यमंत्री म्हणून राहणार आहे आदरणीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये काल एक इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडला। या महाराष्ट्रामध्ये अनेक जण वेगवेगळी गणितं मांडत असताना विरोधी पक्षाचा विश्वास शिगेला पोचला होता की आमचे सगळी लोक निवडून येणार। अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेत्यांनी असा काय डाव टाकला की आज सुद्धा त्यांना सकाळपासून जेवण गेलेलं नाही, पाणी पिलेलं नाही। इतक्या विरोधकांना वाईट स्वप्न पडायला लागलेले आहेत की 20 तारखेला अजून काही देवेंद्रजी करतात का काय, अशा प्रकारची भीती विरोधकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आणि खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडकरांना या गोष्टीचा अभिमान पाहिजे जो आम्हा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे। अत्यंत परिस्थिती आपल्या शरीराची नाजूक असताना आपला स्वतःचा विचार न करता आपल्या पक्षाचा, आपल्या नेत्याचा मान सन्मान राहिला पाहिजे, या अनुषंगानं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप या जिद्दीने त्या ठिकाणी गेले आणि आपलं मतदान केलं। आणि निवडणूक झाल्यानंतर देवेंद्रजींनी पहिला प्रयत्न काय सांगितलं असेल तर हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार टिळक, मुक्ताताई टिळक यांना समर्पित करतो। कारण आपल्या आधाराची माहिती लक्ष्मणभाऊंना असताना सुद्धा त्या ठिकाणी ते जिद्दीने गेले, म्हणून पिंपरी चिंचवडकरांना स्वाभिमान वाटावा असा नेता लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे। आणि कालचा विजय हा खऱ्या अर्थानं सच्चाईचा विजय आहे। मागच्या 2.5 वर्षापूर्वी जे सत्ता परिवर्तन झालं ते स्वार्थासाठी झालं आणि काल जो निर्णय लागला तो खऱ्या अर्थानं प्रामाणिकतेचा विजय होता असा कालचा संदेश आहे। म्हणून कालच्या विजयाच्या निमित्तानं मी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो। सगळ्या कार्यकर्त्यांचं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा, अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।